Hello dear students, welcome to the chemistry forum. Very good evening to everybody. नवीन टॉपिक आपण इथं सुरू करतोय. नवीन टॉपिक्स आहेत आपला कार्बोहायड्रेट. सर्वप्रथम कार्बोहायड्रेट मध्ये कुठले कुठले मॉलिक्यूल येतात, दॅट इज मतलब कोणते कार्बोहायड्रेट होते. ग्लुकोज है ना, त्यानंतर आहेत आपला फ्रुक्टोज, फ्रुक्टोज, सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. ओके, तर ग्लुकोज कसा फॉर्म होतो, कसा तयार होतो, कसा क्रिएट होतो, कसा सिंथेसाइज होतो. एक मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, कंपाऊंड आहे शुगर के, त्याला आपण सुक्रोज म्हणूया. दिस इज सुक्रोज. दुसरी रिएक्शन आपण आपल्याकडे आहेत CHO6 10 आणि 5 C5H10, that is order C6H10 आणि O5. हा आहे आपला स्टार्च. स्टार्च माहिती आहे, जे पोटॅटो असतात ना, पोटॅटोज, त्याची रिएक्शन आपल्याला करायची आहे वॉटर सोबत. हायड्रोलिसिस करणार आहोत आपण वॉटर. सो हायड्रोलिसिस, ॲडिशन ऑफ वॉटर, इट इज नथिंग बट हायड्रोलिसिस. सुक्रोज घेतलाय, केन शुगर, याच्यामध्ये हायड्रोलिसिस केले, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड ऍड केलाय. इट वॉट युजिंग H2SO4, एक्सेस ऑफ H2SO4. दोन रिएक्टर आपण घेतला स्टार्च आणि घेतला सुक्रोज. सुक्रोज पासून आपल्याला फॉर्मेशन भेटलाय, हायड्रोलिसिस करून डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड ऍड केलाय, फॉर्मेशन भेटलाय C6H12O6 प्लस C6H12 आणि O6. एक भेटला ग्लुकोज आणि एक भेटला फ्रुक्टोज. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. हा भेटला ग्लुकोज आणि हा भेटला फ्रुक्टोज. ग्लुकोज भेटला मला इथं 50% आणि फ्रुक्टोज भेटला 50%. बरं, आता हे काय भेटलं आपल्याला, आयसोमर भेटलं, मिक्सचर भेटलं. आता हे मिक्सचर आपल्याला काय करायचं, सेपरेट करायचं. हा आपल्याकडे मिक्सचर आहे, इथं मिक्सचर आपल्याला भेटला, एक आहे ग्लुकोज आणि एक आहे फ्रुक्टोज. आता हे मिक्सचर मला सेपरेट करायचं असेल तर काय करावं लागेल, या मिक्सचरला सर्वप्रथम मला ऍडिशन करावं लागेल सॉल्व्हेंट मध्ये, अल्कोहोल मध्ये. अल्कोहोल मध्ये याला डिसॉल्व केल्याच्या नंतर याला आपल्याला पुअर करायचंय. काय करायचंय, पुअर करायचंय. त्यात एक वन ऑफ द फनेल, इथं आपण फनेल घेऊया. फनेल घेतलं, फिल्टर पेपर घेतला आणि इथं बीकर घेतलं. आता याला आपल्याला काय करायचं आहे, त्यात पुअर करायचंय. पुअर केल्याच्या नंतर POUR, पुअर केल्यानंतर इथं एक फिल्ट्रेटच्या फॉर्म मध्ये, फिल्ट्रेट म्हणजे सोल्युशन भेटेल आणि इथं आपल्याला इन द फॉर्म ऑफ सॉलिडच्या फॉर्म मध्ये क्रिस्टल मिळेल. जो आपल्याला इथं फिल्ट्रेट मध्ये मिळाला, सोल्युशन म्हणून मिळाला, तो असेल आपला ग्लुकोज. काय असेल, सॉरी, फ्रुक्टोज असेल. हा असेल आपला फ्रुक्टोज. इट इज सोल्युबल इन अल्कोहोल. आणि जो इथं आपल्याला भेटला क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये, तो असेल आपला ग्लुकोज. ओके, मग आपल्याला इथं आपण सेपरेट केलंय, सेपरेशन केलं आणि इथं ऍडिशन केलं, ग्लुकोज फॉर्मेशन झालं प्युअर फॉर्मचा ग्लुकोज. याला म्हणतात सीडिंग मेथड, सीडिंग प्रोसेस त्याला आपण म्हणतो. बरं, तर आता ही टेक्निक इथं अल्कोहोल सोल्युबल आहे म्हणून आपण या प्रोसेसने इथं सेपरेशन केलंय. अजून पण यापेक्षा काही मेथड्स असं आहे की जर कधी अल्कोहोल मध्ये सॉल्व्हेंट मध्ये सोल्युबल होत नसेल है ना, तर मग आपल्याला असे नेक्स्ट प्रोसेस आपण यूज करतो, तिला म्हणतात क्रोमॅटोग्राफी टेक्निक है ना. सो दॅट इज पेपर क्रोमॅटोग्राफी, जेल क्रोमॅटोग्राफी, लिक्विड, दॅट इज व्हाट सो मेनी टाइप्स ऑफ दिस गॅस क्रोमॅटोग्राफी. या टाइपच्या आपण क्रोमॅटोग्राफी टेक्निक, कॉलम क्रोमॅटोग्राफी, स्पेशली कॉलम क्रोमॅटोग्राफी, अशा टाइपच्या स्पेशली टेक्निक आपण यूज करून दोन मिक्सचर सेपरेट करू शकतो. यूज ऑफ दिस द सेपरेशन मेथड्स. काय केलं आपण, सुक्रोज घेतला, सुक्रोज हायड्रोलिसिस केलं, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड ऍड केलं, फॉर्मेशन झालं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. 50% ग्लुकोज, 50% सुक्रोज, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. Separation केलं by using the alcohol. This is the pure method. And addition again the glucose. Glucose ला फॉर्म केलं इथे तिसरे फॉर्मेशन घेता याला म्हणतात सीडिंग प्रोसेस. आणि
आणि इथं आपण काय केलंय स्टार्च आपण हायड्रोलिसिस केलंय हायड्रोलिसिस ऑफ स्टार्च यू कॅन गेट C6H12O6 C6H12O6 इथं आपल्याला फॉर्म भेटलाय दिस इज द मोनोफॉर्म आणि इथं पॉलिमर बसून आपल्याला काय भेटलं इथं मोनोमर पॉलिमर बसून इथं मोनोमर भेटलाय हा भेटला आपल्याला ग्लुकोज कोण भेटला ग्लुकोज पॉलिमर स्टार्च मोनोमर दिस इज नथिंग बट पॉलिमर पॉलिमर पासून आपल्याला ग्लुकोज मोनोमर भेटला पॉलिमर पासून मोनोमर आणि दिस इज व्हॉट मोनोमर पासून आपल्याला भेटला डायसॅकराइड है ना काय भेटला डाय सॅकराइड आणि इथे एक वर्ड यूज केलेला आहे सॅकराइड म्हणजे काय तो सॅकराइड इज वर्ड यूज इन द शुगर सुक्रोज है ना दिस इज नथिंग बट साखर आपण साखर म्हणतो मराठीत आपण साखर लिहितो साखर तर साखर दिस इज नथिंग बट व्हॉट स्वीट टेस्ट इट इज कमिंग फ्रॉम द वर्ड इज अ स्वीट दिस इज नथिंग बट सॅकराइड तर इथं दोन मोल्स भेटले एक भेटला ग्लुकोज आणि दुसरा भेटला फ्रुक्टोज याला म्हणतात डायसॅकराइड बर मग आपण इथं काय केलं सुक्रोज ग्लुकोजचं प्रिपरेशन केलंय आता माल्टोज जर घेतला माल्टोजचा फॉर्म्युला सेम आहे C12H22O11 जर आपण याचं हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला 2 मोल ग्लुकोज भेटतात काय म्हटलं मी C12H22O11 याचं जर आपण हायड्रोलिसिस केलं तर इथं काय भेटतं 2 मोल आपल्याला ग्लुकोज भेटतात C6H12O6 ग्लुकोज म्हणजे आपण काय केलं सुक्रोज पासून दिस इज व्हॉट अ माल्टोज आपण काय केलंय सुक्रोज पासून काय केलं ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज तयार केलं माल्टोज पासून आपण ग्लुकोज तयार केले आणि स्टार्च पासून आपण ग्लुकोज तयार केला मोनोमर तर या तीन मेथड पासून आपण ग्लुकोज प्रिपेअर करू शकतो जी पहिली मेथड ही झाली या मेथडला म्हणतात लॅबोरेटरी मेथड ही लॅब मेथड आहे आणि जे स्टार्च पासून आपण तयार केलंय जे पोटॅटो आपण घेतलंय पोटॅटोचं काय केलंय हायड्रोलिसिस केलंय वॉटर ऍडिशन अगेन इन प्रेझेन्स ऑफ वॉटर सल्फ्युरिक ऍसिड आता इथं जो आपला प्रोडक्ट भेटला होता C6H12O6 मोनोमर तर याच्यामध्ये काही एक्सेस अमाउंट मध्ये काय असेल H2SO4 असेल सल्फ्युरिक ऍसिड असेल याचा ऍसिडिक पीएच असेल है ना जर आपण हा ग्लुकोज हा स्टार्च पासून बनलेला ग्लुकोज जर आपण खाल्ला तर आपल्याला काय होतंय त्या जिभेला चटका बसतो है ना सो दिस इज द टेस्ट फॉर द ऍसिडिक बिटर कौन सा टेस्ट होता है दिस इज द टेस्ट फॉर टेस्ट फॉर द ऍसिडिक टेस्ट तर ही ऍसिडिक टेस्ट आपल्याला रिमूव्ह करायची असेल ही ऍसिडिक टेस्ट आपल्याला इथून रिमूव्ह करायची असेल तर आपल्याला इथं काय यूज करायचंय चॉक पावडर इथं ऍड करायचंय चॉक पावडर चॉक पावडर आणि ऍक्टिव्हेटेड चारकोल कशासाठी ऍक्टिव्हेटेड चारकोल आपल्याला याच्यासाठी यूज करायचा आहे की त्याच्यामध्ये जो काही कलर असेल एक्सेस ऑफ सल्फ्युरिक ऍसिड पासून मिळालेला आहे जो की एक्सेस ऑफ सल्फ्युरिक ऍसिड याच्यामध्ये आहे तो एक्सेस ऑफ सल्फ्युरिक ऍसिड का डीकलराइज मतलब उसको डीकलराइज करने के लिए एक्टिवेटेड चारकोल ऐड करना है एसिडिक नेचर उसको न्यूट्रलाइज करना है चाल्क पाउडर ऐड करना है सो एडिशन ऑफ द चाल्क पाउडर एंड एक्टिवेटेड चारकोल आणि चाल्क पाउडर आपल्याला तिथे एडिशन करून त्याला न्यूट्रलायझेशन आणि डीकलरायझेशन आपण करतो तर या प्रोसेसला कुठली प्रोसेस म्हणतात इंडस्ट्रियल प्रोसेस म्हणतात जे काही ग्लुकोज आपण फॉर्मेशन करतोय इंडस्ट्रियल प्रोसेस मध्ये जी काही ग्लुकोज फॉर्मेशन केली जाते इंडस्ट्रियल प्रोसेस मध्ये जी काही ग्लुकोज प्रोसेस फॉर्मेशन होते ग्लुकोज सिंथेसाइज होते तर ते या मेथड पासून होते starch which is an hydrolysis by addition of the sulfuric acid then formation of the monomer पॉलीमर से मोनोमर क्या फॉर्म किया जाता है उसमें क्या किया जाता है उसमें जो एक्सेस सल्फ्यूरिक एसिड है और डी मतलब कलर आया हुआ है उसको न्यूट्रलाइज करके डीएक्टिवेशन मतलब न्यूट्रलाइज करने के बाद डीकलराइजेशन किया जाता है न्यूट्रलाइजेशन फॉलोड बाय डीकलराइजेशन बाय एडिशन ऑफ दिस चारकोल पाउडर एंड वाटर एक्टिवेटेड चाल्क पाउडर एंड एक्टिवेटेड चारकोल. So next, if we are having this what types of the compound is what C double bond OH. हा आपल्याकडे कंपाउंड आहे. काय नाव आहे त्याचं? This is one of the form OH 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 H H H H 1 2 3
4 5 आणि 6 C6H12 आणि O6. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण इथं ग्लुकोज घेतला बघा, व्हेरी इम्पॉर्टंट. यावर नीट JEE मध्ये कंपल्सरी इथं क्वेश्चन कायम विचारले जातात. आपण डिस्कस करतोय मोस्ट इम्पॉर्टंट कार्बन ॲटम 3, कार्बन 3 चा हायड्रॉक्सी ग्रुप जो आहे सेकंडरी. आता हे कोणतं हायड्रॉक्सिल आहे? सेकंडरी आहे, अल्कोहोल आहे. हा अल्डिहाइड आहे, हा अल्डिहाइड फंक्शन ग्रुप आहे आणि हा प्रायमरी अल्कोहोल आहे. काय करायचंय आपल्याला इथं? रिएक्शन करायची आहे. आता ग्लुकोजचा हा एक स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चरचं पर्टिक्युलर नाव आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, त्यानंतर न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला, सहास प्रोजेक्शन फॉर्म्युला, हावर्ड प्रोजेक्शन फॉर्म्युला असे काही फॉर्म्युले आहेत जे की आपण त्यापैकी एक फॉर्म्युला बघतो. तो फॉर्म्युला आहे आपला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ग्लुकोज. बरं, या ग्लुकोज सोबत आपण अशा कुठल्या रिएक्शन करू शकतो? पहिली रिएक्शन आपण इथं बघूया, हायड्रोआयोडिक ऍसिड, रिड्यूसिंग एजंट. हाइड्रोआयोडिक एसिड इट इज अ रिड्यूसिंग एजेंट, स्ट्रॉन्ग रिड्यूसिंग एजेंट हमको यहाँ पे यूज करना पड़ेगा. यहाँ पे हमको मिलेगा CH3 CH2 CH2 CH2. काय बेटा? 1 2 3 4 5 वाले 6. 1 2 3 4 5 और 6 ये हमको मिला. इसका नाम है N-हेक्सेन. कौन भेटला आपल्याला? N-हेक्सेन भेटला. बघा, ग्लुकोज सोबत आपण रिएक्शन केली हायड्रोआयोडिक ऍसिड. ऍक्शन ऑफ हायड्रोआयोडिक ऍसिड विथ ग्लुकोज. ऍक्शन ऑफ हायड्रोआयोडिक एसिड ऑन ग्लूकोज मॉलिक्यूल, फॉर्मेशन ऑफ व्हाट? N-हेक्सेन. इससे हमको ये पता चलता है कि ग्लूकोज में 6 कार्बन एटम है. बर, मग आपल्याला नंतर काय करायचं आहे? नंतर आपल्याला ऍडिशन करायचे आहे. नेक्स्ट हायड्रोजन सायनाइड, नेक्स्ट H2NOH, नेक्स्ट व्हाट? दैट इज व्हाट? यू कैन टेक AC2O acetic anhydride और ACCl acetyl chloride. बघा, सिंपल रिएक्शन आपण करतोय. हाइड्रोजन साइनाइड न्यूक्लियोफाइल है, इलेक्ट्रोफाइल है. न्यूक्लियोफाइल या कार्बन और डाइवर्ट या कार्बन और इलेक्ट्रॉन, मतलब दिस टाइप ऑफ द कार्बन इन द न्यूट्रॉन sp2 कार्बन था. ये बॉन्ड ऐसा ब्रेक होके ये बनेगा यहाँ पे OH, और पे OH बनने के बाद ये OH कितना OH OH कितना रहेगा? 4OH as it is. CH2OH ऐसा सेम है. सॉरी, यहाँ पे C यहाँ पे N साइनाइड आया, यहाँ पे OH फॉर्म हुआ और ये as it is इथं आपल्याला फॉर्मेशन झाला कोण? CYA सायनोहायड्रीन. इथं आपल्याला फॉर्म झाला सायनोहायड्रीन. Glucose is treated with hydrogen cyanide. Action of hydrogen cyanide on the glucose molecule, formation of a cyanohydride. इथं न्यूक्लियोफिलिक अटॅक केला, हा पाय बॉन्ड इथला शिफ्ट झाला आणि इथं हायड्रोजन एटम जो हायड्रोजन सायनाइड म्हणला होता तो ऑक्सिजन एटम कडे आला. फॉर्मेशन झाला आपला सायनोहायड्रेट. सेट इथं हायड्रॉक्सी अमाइन आहे, इथला हायड्रोजन आणि इथला ऑक्सिजन. लॉस ऑफ वाटर, इथून पानी बाहर पड़े. पानी का मतलब लॉस ऑफ डिहाइड्रेशन यहाँ से होगा, तो हमको प्रोडक्ट फॉर्मेशन होगा. कौन सा? यहाँ पे आएगा C डबल बॉन्ड O. बघा, C डबल बॉन्ड O N आणि इथं OH, त्यानंतर हायड्रोजन ऍज इट इज असेल OH. हे किती वेळेस असेल? 4 वेळेस OH आणि CH2OH प्रायमरी अल्कोहोल से. याचं नाव असं ग्लुकोज. काय तयार झाला इथं? ग्लुकोज ऑक्साइड. असल्या टाइपची आपण रिएक्शन अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये केली होती, फॉर्मेशन ऑफ ऑक्साइड. बेकमन टाइपची रिएक्शन आपल्याला माहित असेल, बेकमन सिंथेसिस है ना. ऑक्साइड सेम है, ऑक्साइड इज रिएक्टिव विद वाटर, ऑक्साइड इज रिएक्टिव विद वाटर. दिस एसिडिक कंडीशन, फॉर्मेशन ऑफ द लैक्टम टाइप्स ऑफ द प्रोडक्ट. वहां पे हमने अल्डिहाइड और कीटोन में वो रिएक्शन किया है. सो यहाँ पे कौन फॉर्मेशन हुआ? ग्लूकोज. आपला इथं ग्लूकोज ऑक्साइड तयार झाला विथ रिएक्टिव विद हायड्रोक्सी अमाइड NH2OH. पुन्हा सोबत ग्लुकोज सोबत. आता नेक्स्ट रिएक्शन बघा कुठली करतो आपण? एसिटिक एनहाइड्राइड किंवा एसिटिल क्लोराइड. ज्यावेळेस आपल्याला किती मोल घ्यावा लागेल? प्रायमरी अल्कोहोल. किती प्रायमरी अल्कोहोल आहे? एक प्रायमरी अल्कोहोल आणि 4 सेकंडरी अल्कोहोल, म्हणजे 5 आहे. तर मग एसिटिक एनहाइड्राइड मध्ये 5 घ्यावा लागेल. म्हणून आपल्याला काय तयार होईल? CHO as it is असेल. दिस O C डबल बॉन्ड O CH3 एटम, हायड्रोजन एटम, त्यानंतर इथं CH2O C डबल बॉन्ड O CH3, म्हणजे आपल्याला कोण तयार झाला? ग्लुकोज. इथे 4 मोल आणि इथे 1 मोल. दॅट इज द फॉर्मेशन ऑफ व्हाट? याचं नाव असेल ग्लुकोज पेंटाएसिटेट. काय तयार झाला? ग्लुकोज पेंटाएसिटेट. इथं फॉर्मेशन झाला बाय यूजिंग द 5 मोल ऑफ एसिटिक एनहाइड्राइड और एसिटिल क्लोराइड. एक्शन ऑफ एसिटिक एनहाइड्राइड और एसिटिल क्लोराइड. 5 मोल ऑफ एसिटिक एनहाइड्राइड और 5 मोल ऑफ एसिटिल क्लोराइड
with the glucose molecule. काय फॉर्मेशन झाला ग्लुकोज पेंटासिटेट. नेक्स्ट रिएक्शन आपण बघतो आहे. नेक्स्ट रिएक्शन कुठली आहे नेक्स्ट रिएक्शन आहेत आपले ब्रोमीन वॉटर सोबत Br2 आणि वॉटर माइल्ड ऑक्सिडाइजिंग एजेंट और यहाँ पे हमको लेना है HNO3 हाइड्रो नाइट्रिक एसिड अगेन और स्ट्रॉन्ग ऑक्सिडाइजिंग एजेंट. इथं आपल्याला ऑक्सिडाइजिंग एजंट आपण यूज करतोय ब्रोमीन वॉटर आणि नायट्रिक ऍसिड. तर काय प्रोडक्ट फॉर्मेशन होईल चला इथं मी थोडं याला इरेज करतोय जागा नसल्यामुळे मी थोडंसं इथं वर लिहू शकतो. ओके नेक्स्ट रिएक्शन आपण बघतोय हे ब्रोमीन वॉटर. कुठली रिएक्शन ब्रोमीन वॉटर. जर ब्रोमीन वॉटर आपण ग्लुकोज सोबत ट्रीट केला तर काय प्रोडक्ट होतो. जर नायट्रिक ऍसिड आपण रिएक्ट केला तर कुठला प्रोडक्ट फॉर्मेशन होतोय. मी आता सांगितलं की ब्रोमीन वॉटर हा आज माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो. अल्डिहाइडचा ऍसिड तयार होईल आणि एक सेकंडरी अल्कोहोलला तो काहीच करणार नाही. सेकंडरी अल्कोहोल हा ऍज इट इज असेल. प्रायमरी अल्कोहोल पण ऍज इट इज असेल. फक्त अल्डिहाइडचा तो ऍसिड केला. अल्डिहाइडचा ऍसिड केला परंतु नायट्रिक ऍसिड तसं नाही करणार. नायट्रिक ऍसिड हा प्रायमरी अल्कोहोलचं पण आणि अल्डिहाइडचं पण काय करेल ऍसिड फॉर्मेशन करेल. इथं COH आणि इथं COH फॉर्मेशन झाला. इथं OH आणि H हा फॉर्म्युला असा असेल. म्हणजे काय केलं नायट्रिक ऍसिड ने अल्डिहाइडचं ऍसिड केलं आणि प्रायमरी अल्कोहोलचं ऍसिड केलं. इथं पण ऍसिड तयार झाला. इथं पण ऍसिड तयार झाला. इथं एक ऍसिड तयार झाला. अल्डिहाइड पासून एक ऍसिड तयार झाला. याचं नाव आहे ग्लुकोनिक ऍसिड आणि हा आहे SACCHA साखरिक ऍसिड. काय म्हणायचं याला एक आहे ग्लुकोनिक ऍसिड आणि एक आहे साखरिक ऍसिड. एकच COH आहे अल्डिहाइडचं COH झालं. अल्डिहाइडचं COH झालं त्याला काय म्हणायचं त्याला असं म्हणायचं कसं म्हणायचं असं म्हणायचं. याला काय म्हणायचं याला असं म्हणायचं. दोन आहे बघा एकच COH आहे अल्डिहाइड ग्लुकोजचा. अल्डिहाइडचा COH झाला त्याला म्हणतात ग्लुकोनिक. ग्लू 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 गंगूबाईचा ग्लुकोनिक ऍसिड. काय म्हणायचं गंगूबाईचा ग्लुकोनिक ऍसिड. आणि इथं बघा इथं साखरिक ऍसिड तर सखारा सखारा स सा 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 स सखा सखाहरी सखारामचा साखरिक ऍसिड. काय झालं इथं दोन COH आहे सखारामचा साखरिक ऍसिड गंगूबाईचा ग्लुकोनिक ऍसिड है ना. एकच COH है गंगूबाईचा ग्लूकोनिक एसिड सखारामचा साखरिक एसिड. सो यहाँ पे ब्रोमीन यूज करने के बाद ग्लूकोनिक एसिड मिला और नाइट्रिक एसिड ऑक्सीडाइजिंग एजेंट यूज करके यहाँ पे साखरिक एसिड फॉर्मेशन हुआ. लक्षात ठेवायचं आहे CHO चा COH झाला ग्लुकोनिक एसिड प्रायमरी अल्कोहोल आणि CHO चा पण एसिड झाला साखरिक एसिड. ओके again we want to the treatment window again what are using this is the PHNH2 याला म्हणतात फेनिल हायड्राझाईन. जर फेनिल हायड्राझाईनचे आपल्याला रिएक्शन इथं करायचे हायड्राझाईन. सो व्हाट इज द ऍक्शन ऑफ फेनिल हायड्राझाईन व्हाट इज द ऍक्शन ऑफ फेनिल हायड्राझाईन ऑन ग्लुकोज मॉलिक्यूल. काय होईल ग्लुकोज मॉलिक्यूल सोबत आपल्याला फेनिल हायड्राझाईनची रिएक्शन करायची आहे. ग्लुकोज मॉलिक्यूल सोबत फेनिल हायड्राझाईनची आपल्याला रिएक्शन करायची आहे. तर त्या रिएक्शन सोबत मी इथं तुम्हाला मेकॅनिझम पण सांगतोय कारण इथं क्वेश्चन आपल्याला मोस्ट ऑफ द रिएक्शन मतलब एग्जाम में ज्यादा से ज्यादा यहाँ पे क्वेश्चन आपको पूछा जाता है. चला काय करायचंय PHNH2 याचं नाव आहे फेनिल हायड्राझाईन. आता 1 मोल जर घेतला तर काय तयार होईल C11NH आणि PH. इथं हायड्रोजन ऍटम आणि इथं हा आपला जो OH आहे OH किती वेळेस आहे तिथं सेकंडरी अल्कोहोल हे 4 वेळेस आहे. एक 3 वेळेस आणि हा एक 4 वेळेस. प्रायमरी अल्कोहोल 1 वेळेस. आपल्याला काय फॉर्मेशन झाला फेनिल हायड्राझाईड ग्लुकोज फेनिल हायड्राझाईड इथं तयार झाला. आता याच्या सोबत पुन्हा आपल्याला काय करायचं आहे 1 मोल PHNH2 घ्यायचा आहे. याच्या सोबत रिएक्ट करायचा आहे. जो OH आहे जो सेकंडरी अल्कोहोल आहे या हायड्राझाईन जवळचा फेनिल हायड्राझाईन कार्बनचा ऍडजस्टंटचा फेनिल हायड्राझाईनच्या कार्बनच्या नेबरिंगचा जो अल्कोहोल आहे त्याचं तो काय करत ऑक्सिडेशन करत. म्हणजे काय झाला हा NHPH हा ऍसिड असेल. हा CHNHPH हा ऍसिड असेल. इथं C डबल बॉन्ड तयार झाला आणि इथं OH आणि H हा 3 मोल ऍसिड असेल आणि CH2OH हा प्रायमरी अल्कोहोल असेल. तर मग काय झालं ऑक्सिडेशन झालं. ऑक्सिडेशन कुणाचं झालं
ऑक्सिडेशन या कार्बनचं झालं, सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं, सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं. पुन्हा एक मोल घेतला PHNH NH2 घेतला, फेनिल हायड्रोजन इथे घेतला, याचं ऑक्सिडेशन. पुन्हा हा काय करल, हा इथला H2 आणि इथला O, इथून पाणी बाहेर पडल म्हणजे याचं डिहायड्रेशन होईल. मग काय तयार प्रोडक्ट झाला, C डबल बॉन्ड NH PH हायड्रोजन ॲटम, C डबल बॉन्ड NH PH आणि इथं OH. किती वेळेस, 3 वेळेस. इथं CH2OH प्रायमरी अल्कोहोल. हा जो प्रोडक्ट तयार झाला, फेनिल हायड्रोजन किती मोल घेतला, इथं एक, इथं दुसरा मोल आणि इथं तिसरा मोल, म्हणजे 3 मोल फेनिल हायड्रोजन जर घेतला तर आपल्याला प्रोडक्ट भेटतो. त्या प्रोडक्टचं नाव आहे ओसाझोल. The name of the product is nothing but what, ओसाझोल डेरिव्हेटिव्हज ऑफ ग्लुकोज. याला ओसाझोल डेरिव्हेटिव्हज असे म्हणतात. ग्लुकोजचा ओसाझोल डेरिव्हेटिव्ह तयार करण्यासाठी 3 मोल फेनिल हायड्रोजन आपल्याला इथे यूज करावा लागतो. त्यानंतरची रिएक्शन बघा, रिएक्शन विथ द टोलन्स रिएजंट. नेक्स्ट रिएक्शन आपल्याला बघायची आहे ग्लुकोज सोबतची, टोलन्स रिएजंट सोबत. What is the tolerance reagent? AgNH3 twice OH. This is the tolerance reagent. The formula of the tolerance reagent is what? Silver ammonical hydroxide. This is AgNH3 twice OH. Silver ammonical hydroxide. याला म्हणतात tolerance reagent. हा टोलन्स रिएजंट इथे यूज करायचा आहे आपल्याला ग्लुकोज सोबत. प्रोडक्ट फॉर्मेशन काय होईल आपल्याला, इथे प्रोडक्ट फॉर्मेशन होईल अगेन COOH. OH CH4 times and CH2OH. पुन्हा आपल्याला मिळाला कोणतो, गंगूबाईचा ग्लुकोनिक ऍसिड. काय नाहीच, गंगूबाईचा ग्लुकोनिक ऍसिड. आणि नायट्रिक ऍसिड ऑक्सिडायझिंग यूज केल्यावर काय भेटतो, सखारांचा साखरिक ऍसिड, 2 COOH. वेरी इंटरेस्टिंग. तो यहाँ पे हमारा ये पार्ट, रिएक्शन का पार्ट खत्म होता है. पहिली रिएक्शन सांगा काय झाली. आपण ग्लुकोज फॉर्मेशन केला होता. ग्लुकोज कसा तयार केला, शुक्रोजचा हायड्रोलिसिस केलं, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. 2 मिक्सचर भेटले 50% 50%. त्याला सेपरेशन करण्यासाठी आपण अल्कोहोल यूज केलंय. अल्कोहोल म्हणजे फ्रुक्टोज काय होईल, फ्रुक्टोज हा अल्कोहोल मध्ये डिसॉल्व्ह होईल, सोल्युबल. फ्रुक्टोज इज सोल्युबल इन अल्कोहोल and glucose is insoluble in alcohol. Then we have to separate it, okay, by using the alcohol. So another method we will take, this is one of the chromatography technique पण आपण इथे यूज करू शकतो. पण here is not no need because of the only simply organic hydroxy compound it is used for the separation is there. Okay, त्यानंतर आपण स्टार्च पासून फॉर्मेशन केलं. आता ही मेथड झाली, ही कुठली आली, लॅबोरेटरी मेथड झाली. आणि स्टार्च आपण हायड्रोलिसिस केलं पाहिजे सल्फ्युरिक ऍसिड आणि फॉर्मेशन ऑफ पॉलिमर पासून मोनोमर फॉर्मेशन केलं आहे. या मेथडला म्हणतात कुठली मेथड, इंडस्ट्रियल मेथड. जो प्रोडक्ट आपल्याला ग्लुकोज म्हणून फॉर्मेशन झालाय त्याच्यामध्ये एक्सेस ऑफ सल्फ्युरिक ऍसिड होतं. त्या एक्सेस ऑफ सल्फ्युरिक ऍसिडला काढून टाकण्यासाठी, घालून टाकण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी आपण काय यूज केलं, तिथं चाक पाउडर यूज केलंय. कैल्शियम सल्फेट हा बाहर पड़ला. दिस इज व्हाट टू सेपरेट, मतलब वहां पे उसको क्या किया हमने, प्यूरिफाई मतलब न्यूट्रलाइजेशन किया है ना. चाक पाउडर ऍडिशन केला, न्यूट्रलाइजेशन झालंय, त्याचा कलर फॉर्मेशन झालाय. तिथं तो कलर पण आपल्याला काढून टाकण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी आपण यूज करतो आहे ऍक्टिव्हेटेड चारकोल. ऍक्टिव्हेटेड चारकोल तिथे ऍड केल्याच्या नंतर आपल्याला काय होत आहे, डीकलरायझेशन है ना. म्हणून आपण न्यूट्रलाइजेशन फॉलोड बाय डीकलराइजेशन ये मेथड यहाँ पे फॉर्म किया और प्रोसेस मतलब हमारा इंडस्ट्रियल प्रोसेस कंप्लीट होके ग्लूकोज फॉर्मेशन हुआ. बरं, त्यानंतर आपण माल्टोज केला, माल्टोज पासून हायड्रोलिसिस केला, त्याच्यापासून 2 ग्लुकोज फॉर्मेशन झालंय. म्हणजे माल्टोज पासून, शुक्रोज पासून आणि स्टार्च पासून आपण प्रोडक्ट फॉर्मेशन केलाय. कुठला प्रोडक्ट फॉर्मेशन झालाय, ग्लुकोज. आणि ग्लुकोज फॉर्मेशन झाल्यानंतर आपण रिएक्शन केले, हायड्रोआयोडिक ऍसिडची रिएक्शन केली. आता हायड्रोआयोडिक ऍसिड आपण याच्यासोबत रिएक्ट केलं, याचा अर्थ असा आहे की प्रोडक्ट मध्ये 6 कार्बन आहे म्हणून तो एन हेक्सेन फॉर्मेशन झाला. त्याच्यानंतर हायड्रोजन सायनाइडची रिएक्शन केली, ग्लुकोज सायनाइड फॉर्मेशन झाला. हायड्रॉक्सी अमाइनचे रिएक्शन केले, ग्लुकोज ऑक्साईड फॉर्मेशन झालाय. त्यानंतर आपण ब्रोमीन वॉटर यूज केलाय, ब्रोमीन वॉटरचे रिएक्शन केले, फॉर्मेशन झाला ग्लुकोनिक ऍसिड, गंगूबाईचा ग्लुकोनिक ऍसिड. नंतर आपण नायट्रिक ऍसिड यूज केलाय, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज केलाय, फॉर्मेशन झालाय आपला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग
ऑक्सिडायझिंग यूज केला, फॉर्मेशन काय झाला, सकारामचा साखरिक ऍसिड अल्डिहाइड COH, प्रायमरी अल्कोहोल का COH, दोनों भी COH साखरिक ऍसिड. त्यानंतर आपण असेटिक हायड्राइड घेतला किंवा असेटिल क्लोराइड घेतला, पाच हायड्रॉक्सी ग्रुप आहे म्हणून 5 मोल यात घेतला. काय फॉर्मेशन झाला, ग्लुकोज पेंटाएसिटेट फॉर्मेशन झालाय. नंतर आपण रिएक्शन केली पुन्हा सोबत फेनिल हायड्रोजन सोबत 3 मोल फेनिल हायड्रोजन जर घेतले तर आपल्याला ग्लुकोज पेंटाएसिटेट 3 मोल फेनिल हायड्रोजन जर घेतले तर आपल्याला ग्लुकोज ओसाझोन डेरिव्हेटिव्ह फॉर्मेशन मिळाला. त्यानंतर आपण लास्ट रिएक्शन केली टोलन्स रिएजंट रिएक्शन झाल्यानंतर काय फॉर्मेशन झाला, अगेन ग्लुकोनिक ऍसिड आणि सिल्वरचे 2 मोल प्रेसिपिटेशन व्हाईट प्रेसिपिटेशन इथं फॉर्मेशन झाला आणि 4 मोल ऑफ अमोनिया इथं जनरेट झाला. सो दॅट इज नथिंग बट फॉर्मेशन ऑफ द टाइप्स ऑफ द प्रोडक्ट इज ऑब्टेन. दिस इज व्हॉट अगेन ग्लुकोनिक ऍसिड. अशा प्रकारे आपण इथं रिएक्शन केल्या. मग आता इथं एक इम्पॉर्टंट पॉइंट असा आहे की हे जे स्ट्रक्चर आहे इथला हायड्रॉक्सी ग्रुप आहे 5 नंबरचा. इथं 3 नंबरचा हायड्रॉक्सी ग्रुप हा लेफ्ट साइडला मी सांगितलाय. 5 नंबरचा जो हायड्रॉक्सी ग्रुप आहे हा न्यूक्लियोफाइल म्हणून इथं रिएक्ट होतो आणि हा बॉन्ड ब्रेक होतो. असं झाल्याच्या नंतर काय होतं, हा C इथं OH होतो. दॅट इज गोइंग टू द फॉर्मेशन ऑफ OH इज हियर अँड दिस इज व्हाट, दिस कार्बन 1, ये वाला कार्बन सेकंड, ये वाला थर्ड वाला कार्बन फोर्थ अँड दिस वन इज कार्बन. इथं काय झाला, हा इथं बॉन्ड तयार झाला. 1 2 3 4 5 है ना, 1 2 3 4 और 1 5 या ऑक्सिजन ऍटम. त्याच्यानंतर हा CH2OH असा आहे आणि इथं हायड्रोजन ऍटम. आता याच्याच फॉर्म मी काय केलाय, इथं OH लिहिलाय, इथं C आहे. ओके, इथं OH इथं C, हायड्रोजन ऍटम आहेत, एक कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन. सो दॅट इज व्हॉट यू कॅन से दिस इज व्हॉट, इट इज व्हॉट CH2OH. हा आपल्याला इथं असं भेटला. म्हणजे हे स्ट्रक्चर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला स्ट्रक्चर, हे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला नसून हे सायक्लिक आहे. तर का आहे बाबा हे सायक्लिक स्ट्रक्चर, तर सायक्लिक का नाही, सायक्लिक का आहे, तर इथं ऑब्जेक्शन, व्हॉट ऑब्जेक्शन, माय गॉड नॉट लॉर्ड, ऑब्जेक्शन माय गॉड. सो ऑब्जेक्शन इज दॅट, इथं ऑब्जेक्शन असं झालं की हा जो अल्डिहाइड CHO फ्री असेल आणि OH हा फ्री असेल, OH पण इथं फ्री आहे, OH फ्री आहे आणि अल्डिहाइड पण फ्री आहे. अल्डिहाइड फ्री आहे तर हा 2,4 DNP ची रिएक्शन देत नाही, पहिली रिएक्शन. दुसरी हा HCl ची फेस फॉर्मेशन करत नाही. तिसरी हा H2NOH ची फेस फॉर्मेशन करत नाही. चौथी हा सोडियम NaHSO3 ची रिएक्शन फॉर्म करत नाही. पाचवी म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे 371 आणि 303 डिग्री केल्विनचं हा काय नाही करत, क्रिस्टल फॉर्मेशन. म्हणजे 2 क्रिस्टल वेगवेगळे क्रिस्टल फॉर्मेशन करतोय. एक 371 ला एक अल्फा करत असेल तर 303 ला हा बीटा करत असेल. म्हणजे हे 2 एनोमर फॉर्मेशन तो करतोय वेगवेगळ्या टेम्परेचरला. आणि त्याचा जो म्युटा रोटेशन आहे 50.7 हा एक म्युटा रोटेशन दाखवतो, तो कितीला 1110. सो दॅट इज व्हॉट 1110 ला एक तो म्युटा रोटेशन दाखवतो 1110 डिग्रीला आणि 90.7 और 90.2 ला तो काय करतोय, याचं कन्वर्जन हा याचा अँगल हा 52.7 दाखवतोय. म्हणजे हे असं का होतंय, मग याच्यावरून एक ऑब्जेक्शन आले. ऑब्जेक्शन इज गॉड, ऑब्जेक्शन इज लॉर्ड, ऑब्जेक्शन इज दॅट द ग्लुकोज मॉलिक्यूल इज नॉट अ सायक्लिक, ग्लुकोज मॉलिक्यूल इज अ सायक्लिक 99.90%. इथं असं सिद्ध झालं, असं प्रूफ झालं, असं सिद्ध केलं. सायंटिस्टने असं प्रूफ केलंय, सायंटिस्टने असं फॉर्म केलंय की 2,4 DNP ची टेस्ट तो देत नाही. इवन दो CHO फंक्शन ग्रुप इज अ फ्री इन नेचर. HCl ची टेस्ट फॉर्मेशन करत नाही, हायड्रॉक्सी अमाइनची करत नाही, सोडियम बायसल्फेटची करत नाही. या डिग्री दोन वेगवेगळ्या टेम्परेचरला तो 2 वेगवेगळ्या एनोमर फॉर्मेशन करतोय आणि 2 क्रिस्टल फॉर्मेशन करतोय. म्हणजे 2 क्रिस्टल तिथं फॉर्मेशन होतंय. ग्लुकोजचे 2 क्रिस्टल फॉर्मेशन होते, एक 371 ला आणि एक 303 ला. 2 टेम्परेचरला 2 क्रिस्टल फॉर्मेशन होते. मग पुन्हा काय होते, म्युटा रोटेशन. एक म्युटा रोटेशन एक कन्सेप्ट आहे, अल्फा डी ग्लुकोज, बीटा डी ग्लुकोज, एनोमर कन्सेप्ट. तर मला इथं हे सांगायचं आहे. तर मग ह्या 2 टेम्परेचरला तो 52.7 ला एक म्युटा रोटेशन दाखवतो. मग असं का, तर असं यामुळे की
99.9% आपण याला इथं हा स्ट्रक्चर हा असायक्लिक नसून फिशर प्रोडक्शन हा असा नसून हा असा आहे. मग तुम्ही म्हणा सर आपण आता तर रिएक्शन बघितलं की सगळे आपण रिएक्शन इथं केल्या हो, पण ते काय होते स्ट्रॉंग रिएजंट आपण तिथं यूज केले, रिड्युसिंग रिएजंट ॲज वेल ॲज ऑक्सिडायझिंग रिएजंट. तिथं रिएजंट यूज केल्याच्या नंतर आपल्याला आपण तिथं स्ट्रॉंगली रिड्युसिंग रिएजंट, स्ट्रॉंगली ऑक्सिडायझिंग रिएजंट यूज केले. परंतु इथं काय होतंय, मग ह्या टेस्ट का बरं तो दाखवत नाही, तर ह्या टेस्ट हा दाखवत नाही. या टेम्परेचरला वेगवेगळे दोन क्रिस्टल तयार करतोय, दोन क्रिस्टल वेगवेगळे तयार करू लागला तो, आणि इथं तो म्युटर रोटेशन दाखवतोय. असं का होतंय, असं का होतंय, तर असं यामुळे होतंय की ते स्ट्रक्चर हे सायक्लिक नसून सायक्लिक आहे. तर मग कसं स्ट्रक्चर आहे, कसा अल्फा आहे, कसा बीटा आहे, कसा फॉर्म होतोय, तर दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट. हा हेक्सागोनल आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, मी पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगतोय की 3 नंबरचा जो कार्बन ॲटम आहे, 1 नंबरचा, 2 नंबरचा, 3 नंबरचा, हा 3 नंबरचा कार्बन आहे. इथला 1 नंबरचा आहे, 4 नंबर, 5 नंबर, इथला 6 नंबर आहे, हा 6 नंबरचा, 5 4 3. मी पुन्हा ते सांगतोय की 3 नंबरचा जो हायड्रॉक्सी ग्रुप आहे, इथं जो हायड्रॉक्सी ग्रुप आहे तो लेफ्ट हँड साइडला आहे. लक्षात ठेवायचं नेहमीसाठी. पुन्हा मी ते सांगतोय, हा ग्रुप फंक्शनल ग्रुप OH हा रिंग मध्ये घ्यायचा. किती नंबरचा, 3 नंबरचा, ऑलवेज अँड ऑलवेज. मग आता इथं काय, हा एक कार्बन, हा एक कार्बन, हा एक कार्बन, याच्यामध्ये 4 कार्बन, कायरल कार्बन आहे, कायरल अटम आहे, चिराल अटम आहे, असिमेट्रिक अटम आहे. बर, मग हायड्रॉक्सी ग्रुप लेफ्टला आहे. मग याला आपण काय केलं, 3 पोझिशनला OH हा लेफ्टला लिहिलाय, हा इथं OH. आता मला सांगायचं काय, अल्फा आणि बीटा काय असतं है ना. आता बघा इथं ऑक्सिजन ॲटम आहे, इथं पण ऑक्सिजन ॲटम, हेक्सागोनल स्ट्रक्चर काढलं, हे पण हेक्सागोनल स्ट्रक्चर काढलं. मी सांगितलं होतं 50% ग्लुकोज आणि 50% फ्रुक्टोज. आपलं काय केलं, हायड्रोलिसिस जर आपण केलं होतं कशाचं, सुक्रोजचं, तर 50% ग्लुकोज आणि 50% सुक्रोज आपल्याला भेटला होता, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. सॉरी, इथं कन्सेप्ट काय आहे, आपल्याला अल्फा आणि बीटा हे जाणून घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे की अल्फा काय असतं, बीटा काय असतं, आणि डी ही कन्सेप्ट काय असते. तर डी मी तुम्हाला इथं एक सांगू इच्छितो की डी ही कन्सेप्ट आपली नीट एनसीईआरटी मध्ये फक्त तुम्हाला डी कन्सेप्टचा स्टडी करायचा आहे. ए कन्सेप्ट जो आहे तो मेन ॲडव्हान्स साठी, जी मेन ॲडव्हान्स और मेन ॲडव्हान्स वॉटर मे बी लक्षात ठेवायचे. डी कशाला म्हणायचं, अल्फा कशाला म्हणायचं, बीटा कशाला म्हणायचं. पुन्हा मी ते सांगतोय, 3 नंबरचा जो कार्बन आहे तो रिंग मध्ये आहे, 3 नंबरचा कार्बन आहे तो रिंग मध्ये OH घेतला हो. मग OH हा बॉटमला लिहायचा, हा झाला अल्फा. OH हा बॉटमला लिहायचा, हा झाला अल्फा. OH हा टॉपला लिहायचा, हा झाला बीटा. काय म्हटलं, अल्फा, OH बॉटमला घेतला, अल्फा, OH टॉपला घेतला, बीटा. मग राहिलेला कोण, डी. डी तेरा, डी तेरा. अब डी मतलब ये जो OH ग्रुप है यहाँ का, ये होता है डी. ये कौन सा होता है, डी, क्योंकि हम डी ग्लूकोज की, डी फ्रुक्टोज की, डी सुक्रोज की, डी लैक्टोज की, हर बार हम डी की बात करते हैं. सो दैट ये यहाँ पे मतलब हा जो CH2OH आहे, हा इथं CH2OH जो आहे, हा CH2OH काय इंडिकेट करतो, डी इंडिकेट करतो. म्हणून इथं अल्फा डी आणि बीटा डी. मग आता याला काय करायचं, राहिलेले जे COH आहे, OH हायड्रॉक्सी आहे, ते काय करायचं, सरळ सरळ खाली लिहून टाकायचे, बॉटमला लिहून टाकायचे. जे OH राहिलेले आहेत ते OH. बघा आता काय झालं, इथं हायड्रोजन ॲटम, इथं हायड्रोजन ॲटम, हायड्रोजन हायड्रोजन, हायड्रोजन हायड्रोजन, असा हा झाला अल्फा डी ग्लुकोज आणि हा बीटा डी ग्लुकोज. दोन्ही पण ग्लुकोज आहेत. आता मी जर कधी असं केलं, कसं, असं है ना. आता याला जर आपण मिरर मध्ये बघितलं असं, आणि हा याचा मिरर आपल्याला असा दिसत, मग हे एकमेकांचे काय झाले, इनॅन्शोमर झाले. आता याला मी जर असं जर बघितलं, हा एक असा आणि हा दुसरा असा कन्सिडर केला हँड, हे दोन काय म्हटलं आपण, या दोनला आपण इनॅन्शोमर म्हटलं. हा असा झाला किंवा हा असा आहे, हा असा किंवा हा असा, याला आपण डायास्टिरोमर म्हटलं. काय म्हटलं, डायास्टिरोमर म्हटलं. बर, मग आता ही कन्सेप्ट काय झाली, अल्फा आणि अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोज, अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोज.
हे OH. हा आता हे एकमेकांचे डायस्टिरियोमर झाले, परंतु कन्सेप्ट काय, हा OH खाली बॉटमला आहे, अल्फा बीटा याचा रोटेशन झालं, न्यूट्रल रोटेशन झालं, याला काय म्हणणार, एनोमर म्हणणार. मग एकमेकांचे काय झाले, एनोमर झाले. काय झाले, एनोमर झाले. इथं हायड्रोजन बाकी राहिला. सो दॅट इज द कन्सेप्ट इनॅन्शियोमर आणि डायस्टिरियोमर. यामध्ये एक कन्सेप्ट असे आहे, एक क्वेश्चन असा तुम्हाला इथे विचारला जातो, मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट लिंकेज संदर्भात. आता सुक्रोज माल्टोज लैक्टोज है ना, उसके बाद में अमाइलोज माल्टोज लैक्टोज लैक्टोज अमाइलोज अमाइलोपेक्टिन है ना, हे जे मॉलिक्यूल आहे यामध्ये आता जसं की आपण इथं कार्बन 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4 5 आणि 6 कार्बन 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4 आता इथं कार्बन नंबर 4 आहे, कार्बन नंबर 1 आहे, या दोघांमध्ये म्हणजे इथून वॉटर काढून टाकला, इथून वॉटर लॉस झाला, डिहायड्रेशन झालं, ऑक्सिजन, मग ही C1 आणि C4 लिंकेज झाले. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की यामध्ये C1 C4 कुठल्या टाइपची लिंकेज होते, C1 C4 होते का C1 C2 होते, यामध्ये कसल्या टाइपची लिंकेज असते आणि त्या लिंकेजला काय म्हणतात, या लिंकेजला ग्लायकोसिडिक होते नेम यू गॉट अ ग्लायकोसिडिक, याला ग्लायकोसिडिक लिंकेज असे म्हणतात. कुठली लिंकेज म्हणतात, ग्लायकोसिडिक लिंकेज असे म्हणतात. मग कुठल्या मॉलिक्यूलमध्ये कुठल्या कार्बोहायड्रेटमध्ये कुठली लिंकेज असते, C1 C4 असते का C1 C2 असते. सो यहाँ पे हम डिस्कस करने वाले हैं एंड दिस इज वेरी वेरी इंपॉर्टेंट. अमाइलोज अमाइलोपेक्टिन माल्टोज सुक्रोज लैक्टोज सच टाइप्स ऑफ द कार्बोहाइड्रेट यहाँ पे लिंकेज में हम डिस्कस करेंगे और इस टॉपिक को एंड करेंगे एज द बेस ऑफ द NCERT. ओके.